हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट आणि त्याच्यामध्ये आपली चालू आहे एक्सरसाइज 1.1. आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10 पर्यंतचा पार्ट कंप्लीट केला आहे. आज आपण 11 पासून स्टार्ट करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 11 इज in a cyclic quadrilateral two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. Find the angles of the quadrilateral in degree measure. तर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपल्याला जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यामध्ये सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे चारही पॉईंट्स हे सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असतील. म्हणजे कसं, सपोज इथे एखादा पॉईंट आहे, याला आपण नाव देऊया ए, हा दुसरा पॉईंट असेल सपोज बी, हा थर्ड पॉईंट असेल सपोज सी अँड डी, आणि ह्या सगळ्या पॉईंट्सला जॉईन करणारा जो क्वाड्रिलॅटरल असेल इन दिस वे, तर ह्या क्वाड्रिलॅटरलला आपण म्हणणार सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यात त्यांनी सांगितलं की टू ॲडजसंट अँगल्स आर 40 डिग्री अँड पाय बाय 3 रॅडियन. मग कुठलेही दोन ॲडजसंट अँगल आपण काय घेणार आहे, 40 डिग्री अँड पाय बाय 3 रॅडियन. सपोज ए अँगल हा 40 डिग्रीचा आहे आणि त्याचा ॲडजसंट अँगल म्हणजे त्याच्या सोबतचा अँगल जो आहे तो पाय बाय 3 रॅडियनचा आहे. ठीक आहे, आपण काय लिहिणार, लेट ए बी सी डी बी एनी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँड कन्सिडर मेजर ऑफ अँगल ए इज 40 डिग्री. ठीक आहे, आणि अजून मेजर ऑफ अँगल बी इज पाय बाय 3 रॅडियन. आता आपल्याला क्वेश्चन आहे सगळे जे क्वाड्रिलॅटरलचे जेवढे अँगल्स आहेत ते डिग्री मेजरमध्ये काढायचे. म्हणजे हा पाय बाय 3 आपण कन्वर्ट करून घेऊ इन दी मेजर ऑफ डिग्री. सो पाय बाय 3 याला जर आपण 180 अपॉन पायने मल्टिप्लाय केलं तर ह्या रॅडियनचं काय होऊन जाईल, डिग्री मेजरमध्ये कन्वर्जन होऊन जाईल. सो पाय पाय गेट कॅन्सल, 3 6 18 अँड 0, सो वी गेट 60 डिग्री. तर मेजर ऑफ अँगल बी मिळाला 60 डिग्री. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी आहे की त्याचे जे अपोजिट अँगल्स असतात ते त्यांची ॲडिशन असते 180 डिग्री. तर मग आपण ती प्रॉपर्टी लिहून घेऊया. तर ती प्रॉपर्टी लिहिली आहे मी बघा. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल द सम ऑफ अपोजिट अँगल्स इज 180 डिग्री. दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 180 डिग्री. But value of A is 40 degree. So 40 degree plus measure of angle C is equal to 180 degree, and hence measure of angle C is 180 degree minus 40 degree, which is equal to 180 minus 40, that means 140 degree. तर अँगल सीचं मेजरमेंट आपल्याला मिळालं. तसं आपल्याला अँगल डीचंही मेजरमेंट काढावं लागेल. अँड देअरफोर मेजर ऑफ अँगल B plus measure of angle D also 180 degree, but value of measure of angle B is 60 degree. So 60 degree plus measure of angle D is equal to 180 degree. So measure of angle D is 180 degree minus 60 degree, which is equal to 120 degree. सो मेजर ऑफ अँगल डी इज 120 डिग्री. आणि अशा प्रकारे आपण हे क्वाड्रिलॅटरलचे सगळे अँगल्स इन द डिग्री फॉर्म आपण काय केले, फाइंड केले. मग काय ते अँगल्स, तर आहे एक आहे 60 डिग्री, 140 डिग्री अँड 120 डिग्री. दिस इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 12 आहे, वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2 पाय बाय 5 रॅडियन and measures of other 3 angles are in the ratio 2:3:4. Find their measures in a degree and radian. तर एक क्वाड्रिलॅटरल दिला आहे तुम्हाला. सपोज असा तो क्वाड्रिलॅटरल असेल, काहीतरी कन्सिडर करा की कुठला तरी एक क्वाड्रिलॅटरल आहे की ज्याच्यातला एक अँगल तुम्हाला, सपोज याला आपण असं कन्सिडर करू की हा ए बी सी डी ह्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे आणि त्याच्यामधला हा जो सपोज हा अँगल असेल ए आणि तो आहे 2 पाय बाय 5 रॅडियन असं आपण कन्सिडर केलं. तर उरलेले जे हे 3 अँगल आहेत ते काय म्हणतात, ते कुठल्या रेशोमध्ये आहे, तर 2:3:4 ह्या रेशोमध्ये आहे. तर बाकीचे हे 3 अँगल म्हणजेच बी सी डी हे अँगल्स काय करा, फाइंड करा.
आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची ॲडिशन असते 360 डिग्री. त्यातला एक अँगल तुम्हाला रॅडियनमध्ये दिला आहे. आपण काय करूया, ह्या रॅडियनचं डिग्री कन्व्हर्जन करूया आणि बाकीचे सगळे अँगल डिग्रीमध्ये फाइंड करू आणि मग त्यांचं फायनली आपण रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करू. सो याचं सोल्युशन कसं स्टार्ट करूया आपण. लेट ABCD be any quadrilateral. Consider measure of angle A is 2 pi by 5 radian. तर आता ह्या रॅडियनचं लगेच मी कन्व्हर्जन करून घेते डिग्री मेजरमध्ये. सो 2 पाय बाय 5 इंटू 180 अपॉन पाय and it will be converted in degree measure. So pi get cancel. 5 1s are 5, 5 3s are 15, remaining 3, 5 6s are 30. So 2 into 36, that means 72 degree. So measure of angle A is 72 degree. आणि अजून त्यांनी सांगितले की other 3 angles are in the ratio. Here other 3 angles are in ratio 2:3:4. That is these angles are, जर आपण एखाद्या कॉन्स्टंटने याला मल्टिप्लाय केलं स्केलरने आणि मग हे अँगल्स त्याच्या मल्टिपलमध्ये असतील, म्हणजेच हे अँगल्स काय येतील आपले, सपोज तो जर कॉन्स्टंट मी एक्स कन्सिडर केला तर हे अँगल्स असतील 2x 3x अँड 4x इन डिग्री. मी आता यांना कन्सिडर करताना डिग्री मेजरमध्ये कन्सिडर करते. सो बाय द प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल काय प्रॉपर्टी सांगते की मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. आता एची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती आपण काढली आहे 72 डिग्री. आणि बी सी डी हे काय आहेत तर 2x प्लस 3x प्लस 4x रिस्पेक्टिवली इज इक्वल टू 360 डिग्री. आता या सगळ्याची ॲडिशन आली 9x आणि हा जो 72 डिग्री आहे तो आपण राईट हँड साईडला जाऊ देऊ. इट विल 360 डिग्री मायनस 72 डिग्री. ही सबट्रॅक्शन किती येणार आहे 288 डिग्री आणि ही साईड आहे 9x. सो व्हॅल्यू ऑफ x इज 288 अपॉन 9. 9ने जर डिवाइड केलं 9 1 जा 9, 9 3 जा 27 and 9 2 जा 18. सो 32 डिग्री. आता x मिळाला की xने जर समजा 2ला मल्टिप्लाय केलं तर हा अँगल बी मिळेल, पुढचा अँगल सी अँड अदर अँगल डी. हे सगळे अँगल्स आपल्याला मिळून जाते. सो सपोज मेजर ऑफ अँगल बी इज 2x डिग्री विच इज इक्वल टू 2 इंटू 32 डिग्री विच इज इक्वल टू 64 डिग्री. तसंच मेजर ऑफ अँगल सी इज 3x डिग्री, therefore 3 into 32 degree which is equal to 96 degree. And last one, measure of angle D is 4x degree which is equal to 4 into 32 degree which is equal to 128 degree. आता हे झालं डिग्री कन्व्हर्जन. आपल्याला त्याच्याबरोबरच त्यांनी रॅडियनमध्येही विचारलं आहे. मग मी ह्यालाच इथे खालीच लगेच सिम्प्लिफाय करून घेते. म्हणजे बघा आता हा 64 डिग्री आहे ना, तर याचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन काय होईल 64 इंटू पाय बाय 180 रॅडियन. आता याला दोघांना डिवाइड करा, 4ने डिवाइड होईल. 4ने जर डिवाइड केलं याला 4ने डिवाइड केलं तर हे येईल 4 1 जा 4, रिमेनिंग 2 अँड 4 6 जा 24 आणि 4ने याला डिवाइड केलं तर 4 4 जा 16, रिमेनिंग 2, 4 5 जा 20. म्हणजे हे आलं 16 पाय अपॉन 45 रॅडियन. ठीक आहे. तसंच 96 डिग्रीचं कन्व्हर्जन कसं होईल बघा, तर 96 इंटू पाय बाय 180 रॅडियन याला 12ने डिवाइड होईल. 12 1 जा 12, रिमेनिंग 6, 12 5 जा 60. सो 8 पाय अपॉन 15 रॅडियन. आणि सिमिलरली लास्ट वन 128 डिग्री याचं कन्व्हर्जन होईल मग 128 इंटू पाय बाय 180 रॅडियन. मग याचं कन्व्हर्जन करताना आता याला कितीने डिवाइड होणार आहे 4ने डिवाइड होईल.
आणि याला डिवाइड केलं तर हे येईल 45. सो 32 पाय बाय 45 रेडियन. तर हा आपला क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व झाला. तर हे जे अँगल्स आहेत आपण फायनल सोल्युशन लिहूया. देअरफोर दी अँगल्स ऑफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल आर, काय ते अँगल, तर मेजर ऑफ अँगल आला हा 72 डिग्री, त्याच्यानंतर 64 डिग्री, त्याच्यानंतर 96 डिग्री, अँड लास्ट वन इज 128 डिग्री. अँड अल्सो जर रेडियनमध्ये लिहिलं तर हे असेल 2 पाय बाय 5 रेडियन, त्याच्यानंतर 16 पाय बाय 45 रेडियन, नेक्स्ट वन इज 8 पाय बाय 15 रेडियन, अँड लास्ट वन इज 32 पाय बाय 45 रेडियन. ओके, असा हा झाला क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सो द क्वेश्चन नंबर 13 इज find the degree and radian measure of exterior and interior angle of regular pentagon, hexagon, septagon and octagon. तर आपल्याला बेसिकली त्यांनी काही पॉलिगॉन्स दिलेत आणि त्याच्या इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल आपल्याला डिग्री अँड रेडियन मेजर्समध्ये त्यांनी फाइंड करायला सांगितलेत. फक्त एक इन्फॉर्मेशन त्यांनी अशी दिली आहे की ते जे पॉलिगॉन आहेत ते रेग्युलर आहेत. रेग्युलर याचा अर्थ की जो काही पॉलिगॉन असेल त्याचे इंटेरियर जे अँगल्स असतील ते सगळे इक्वल्स असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो पेंटागॉन त्यांनी सांगितला आहे, तर सपोज आपण असं कन्सिडर केलं की हा तो पेंटागॉन आहे, तर ह्या पेंटागॉनचे हे जे सगळे अँगल्स असतील ते सगळे अँगल काय असतील, इक्वल असतील. तो जो पेंटागॉन आहे तो रेग्युलर पेंटागॉन आहे म्हणून. सिमिलरली फॉर द हेक्सागॉन, सेप्टागॉन अँड ऑक्टागॉन. आता हा जो क्वेश्चन आहे तो दोन वेने सोडवला जाऊ शकतो. बघा, आपल्याला दोन प्रॉपर्टीज माहिती आहे. फर्स्ट प्रॉपर्टी ही आहे की कुठल्याही पॉलिगॉनचे जे एक्सटेरियर अँगल्स असतात त्यांचं मेजर, त्यांची सम ही असते 360 डिग्री. तर तुम्ही एक्सटेरियर अँगलची सम 360 डिग्री घेऊन असाही क्वेश्चन सॉल्व करू शकता, किंवा त्याचे इंटेरियर अँगल्स फाइंड करूनही तुम्ही काय करू शकता, हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. मी एक क्वेश्चन दोन्ही वेने तुम्हाला सॉल्व करून दाखवते. आता सपोज पेंटागॉन आहे, सपोज हा तो पेंटागॉन असेल. सपोज एखादा जर ट्रायंगल असेल तर ट्रायंगलच्या सगळ्या अँगलची ॲडिशन असते 180 डिग्री. तोच जर क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याची ॲडिशन असते 360 डिग्री. मग पेंटागॉन जर असेल तर त्याची ॲडिशन किती येईल, तर बघा सपोज मी हे समोरचे जे दोन पॉईंट आहेत ते जॉईन करून टाकले. आता याच्यामध्ये काय होतं, याला आपण एक नेम देऊन टाकूया ABCDE. तर आता काय होतंय बघा की वरची जी ही फिगर तयार झाली ABE हा झाला ट्रायंगल, आणि खालची जी फिगर आहे EBCD हा झाला क्वाड्रिलॅटरल. मग ट्रायंगलची ॲडिशन असते 180 डिग्री आणि क्वाड्रिलॅटरलची ॲडिशन असते, सगळ्या अँगलची ॲडिशन असते 360 डिग्री. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ही येणार 540 डिग्री. म्हणजे एका पेंटागॉनच्या सगळ्या इंटेरियर अँगलची ॲडिशन किती असणार आहे, 540 डिग्री. तसंच जर सपोज आपण हेक्सागॉन कन्सिडर केला तर बघा हे जर दोन पॉईंट मी जोडले तर हे दोन क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे. हा क्वाड्रिलॅटरल 1 आणि हा क्वाड्रिलॅटरल 2. आणि मग दोघांची जर अँगलची ॲडिशन केली तर 360 प्लस 360 विच इज इक्वल टू 720 डिग्री. मग ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय, तर बघा जर मी ट्रायंगलमध्ये 180 डिग्री ॲड केला तर मला मिळतो क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलच्या अँगलमध्ये जर मी 180 डिग्री ॲड केला तर मला मिळतो पेंटागॉन. पेंटागॉनच्या अँगल्समध्ये जर मी 180 डिग्री ॲड केलं तर मला मिळतो हेक्सागॉन अँड सो ऑन. म्हणजे जो काही तुम्हाला पॉलिगॉन काढायचा आहे त्याचे अँगल्स तुम्ही कसे फाइंड करू शकता, त्याच्या इंटेरियर अँगलची ॲडिशन कशी फाइंड करू शकता, तर बघा ट्रायंगल असतो 180 आणि त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल असतो 360, आणि क्वाड्रिलॅटरलच्या नंतर तुम्हाला जो पॉलिगॉन हवा आहे त्याचे फक्त 180 डिग्री काय करायचे, पुढे पुढे ॲड करत जायचे. तर ती झाली त्याच्या इंटेरियर अँगलची ॲडिशन. मग हा क्वेश्चन मी तुम्हाला दोन वेळेने सॉल्व करून दाखवते बघा. सो कन्सिडर ABCDE एनी रेग्युलर पेंटागॉन, देअरफोर इट्स इंटेरियर अँगल आर इक्वल. कारण आपल्याला रेग्युलर म्हटलंय, हे सगळे अँगल्स काय असणार आहे, सेम असणार आहे. सपोज आपण तो अँगल x आहे असं कन्सिडर करू. जर ह्या अँगलला एला जर मी x कन्सिडर केलं तर x प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स दॅट इज 5x इज इक्वल टू 540 डिग्री. आत्ताच सांगितल्याप्रमाणे
इंटेरियर अँगलची ॲडिशन किती असणार आहे 540 डिग्री. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 540/5 विच इज इक्वल टू 5 1 जा 5, 4ला डिवाइड होत नाही म्हणून 0 आणि 5 4 जा 80. सो हे आलं 108 डिग्री. दॅट मीन्स इंटेरियर अँगल इज इक्वल टू 108 डिग्री. आता सपोज हा मी तो सी अँगल जो आहे ना त्याला हा पण एक्स असेल. आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, सपोज मी हा सी पुढे इन्क्रीज केला तर हा जो अँगल आहे तो झाला ह्या सीचा एक्सटेरियर अँगल. आणि आता त्याला समजा मी जर नाव दिलं वाय, तर एक्स आणि वाय हे दोघंही अँगल्स काय तर अँगल्स इन अ लिनियर पेअर आणि त्यांचे ॲडिशन किती असते तर 180 डिग्री असते. तर आपण असं म्हणूया हिअर एक्सटेरियर अँगल प्लस इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. आणि का, बिकॉज दे आर इन अ लिनियर पेअर, ते लिनियर पेअरमध्ये आहे. मग एक्सटेरियर अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, तो ॲज इट इज ठेवला एक्सटेरियर अँगल, शॉर्टकटमध्ये लिहिते. इंटेरियर अँगलची व्हॅल्यू आली 108 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो एक्सटेरियर अँगल इज 180 डिग्री मायनस 108 डिग्री विच इज इक्वल टू 72 डिग्री. हे झालं तुमचा एक्सटेरियर अँगल. आणि मग आता ह्या डिग्रीचं फक्त आपल्याला काय करायचं आहे रॅडियन मेजरमध्ये कन्वर्जन करायचं. ही झाली एक मेथड, ही फर्स्ट मेथड झाली तुमची. आणि सेकंड मेथडने बघा हाच क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पॉलिगॉनच्या एक्सटेरियर अँगलची ॲडिशन ही किती असते तर 360 डिग्री असते. मग पेंटागॉन जर असेल तर त्याचे एक्सटेरियर अँगल किती असणार तर 5 अँगल्स असतील. सो 360 डिग्री अपॉन 5 हे झाली एक्सटेरियर अँगल. सो हा 5 म्हणजे किती असणार बघा, 5 7 जा 35 रिमेनिंग 1 अँड 5 2 जा 10 म्हणजे एक्सटेरियर अँगल आला हा 72 डिग्री. आणि मग इंटेरियर अँगल तुम्हाला ह्या प्रॉपर्टीनुसार फाइंड करता येईल विच इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 72 डिग्री विच इज इक्वल टू 108 डिग्री. हा झाला तुमचा इंटेरियर अँगल. म्हणजे ह्या दोन्ही वेने तुम्हाला जो कन्व्हिनियंट वाटेल, जो सोपा वाटेल त्या मेथडने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता एकदा का तुम्ही हे डिग्री मेजरमध्ये फाइंड केलं की फक्त तुम्हाला काय करायचं आहे याचं रॅडियन मेजरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो दी इंटेरियर अँगल इज इक्वल टू 108 डिग्री आणि डिग्रीचं रॅडियन करताना आपण काय करतो तर पाय बाय 180 ने त्याला मल्टिप्लाय करतो आणि मग ते डिग्रीचं होऊन जातं रॅडियन मेजरमध्ये कन्वर्जन. ह्या दोघांना 9 ने डिवाइड होईल. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 2 जा 18, पुन्हा 4 ने डिवाइड होते, 4 3 जा 12 आणि 4 5 जा 20. सो 3 पाय बाय 5 रॅडियन. आणि तसंच आता एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 72 डिग्री, तर ते किती होईल 72 डिग्री इंटू पाय बाय 180 रॅडियन. सो हे किती होईल बघा, 9 ने डिवाइड होईल, 9 8 जा 72, 9 2 जा 18, 0 ॲज इट इज. परत 4 ने डिवाइड होईल, 4 2 जा 8, 4 5 जा 20. सो 2 पाय बाय 5 रेड. तर हे झाले इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन. सिमिलरली आपण हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टागॉन फाइंड करू. सो द नेक्स्ट जे 3 क्वेश्चन आहेत ना तर ते आपण जी 2 नंबरची मेथड सांगितली होती मी तुम्हाला त्या मेथडने सॉल्व्ह करू. कॅल्क्युलेशन पटपट होतील त्याने. तर आपण काय म्हणतोय की सम ऑफ द मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ एनी पॉलिगॉन इज 360 डिग्री. मग हेक्झागॉन जो असेल त्याच्यामध्ये 6 अँगल असतील. म्हणजे जे एक्सटेरियर अँगल जो असेल, एक्सटेरियर अँगल इज 360 डिवायडेड बाय 6. कारण 6 ने का डिवाइड केला, कारण हेक्झागॉन आहे, हेक्झागॉनला 36. सो एक्सटेरियर अँगल इज ऑफ 60 डिग्री. मग इंटेरियर अँगल हा किती असेल तर इंटेरियर अँगल असेल हा 180 डिग्री मायनस 180 मायनस 60 दॅट इज 120 डिग्री. आणि मग यांचा आपल्याला जो एक्सटेरियर अँगल आणि याचं कन्वर्जन करायचं असेल तर 60 इंटू पाय बाय 180 रॅडियन. सो आपण डायरेक्ट 16नेच डिवाइड करून टाकलं तर हे आलं पाय बाय 3 रॅडियन. आणि तसंच इंटेरियर अँगल हा किती येणार आहे 120 डिग्री
120 into pi by 180 radian. 0 0 get cancel डिवाइड होईल 2 जा 12 2 pi by हा झाला हेक्सागॉन. तसं सेप्टॅगॉन काढूया आपण. मग सेप्टॅगॉन मध्ये किती 7 साइड्स आणि 7 अँगल. सो एक्सटेरियर अँगल इज 360 डिग्री डिवायडेड बाय 7. आता 7 ने पूर्ण पॉइंट म्हणजे पूर्ण डिवाइड होणार नाही, हे आन्सर पॉइंट मध्ये येईल. तर आपण काय करूया, हे असं ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही जर पॉइंट मध्ये आन्सर काढलं तरी चालेल. पॉइंट मध्ये याचा आन्सर काय येईल बघा. 7 5 जा 35 रिमेनिंग 1 7 1 जा 7 रिमेनिंग 3. आता डिवाइड होणार नाही, मग घेतला पॉइंट 3 वेळा घेतला. 7 4 जा 28 रिमेनिंग 2 7 2 जा 14 अँड सो ऑन. असा पुढे पुढे तो डिग्री आपण पुढे पुढे तो वाढत जाईल. सो 51.42 डिग्री हा त्याचा काय आहे एक्सटेरियर अँगल आहे. सो इंटेरियर अँगल काय असेल मग. इंटेरियर अँगल इज 180 डिग्री मायनस एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू मी ही घेते म्हणजे 360/7 रॅडियन. आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊया. जर 7 ने 18 ला मल्टिप्लाय केलं तर 7 0 0 आणि 18 into 7 which is equal to 126 minus 360/7. So this will be 1260 मधून 360 जर गेले तर हे येईल 900/7 डिग्री. आता याचं फक्त पुन्हा डिव्हिजन करायचं आणि डिव्हिजन केल्याने 128.57 डिग्री. आणि याचं जर रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण बघा एक्सटेरियर अँगल काय घेऊया 360/7 आणि रॅडियन करताना आपण काय करतो तर पाय बाय मल्टिप्लाय करतो. 0 0 कॅन्सल 9 ने डिवाइड होईल. 9 2 जा 8 9 4 जा 2 1 जा डायरेक्ट 18 ने केलं असतं तरी चाललं असतं. तर 2 pi/7 रॅडियन. आणि तसंच इंटेरियर अँगल काय येईल मग. इंटेरियर अँगल 900/7 ही व्हॅल्यू घेऊया आणि याचं कन्वर्जन करू. सो मल्टिप्लाय बाय pi/180 रॅडियन. 0 कॅन्सल झाला 5 जा 90 इक्वल टू 5 pi/. हा झाला सेप्टॅगॉन. आता शेवटचा राहिला ऑक्टागॉन. ऑक्टागॉन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असणारे 8 अँगल. सो एक्सटेरियर अँगल हा किती येणार आहे 360 डिग्री डिवायडेड बाय 8 ने डिवाइड केलं तर 8 4 जा 32 रिमेनिंग 4 8 5 जा 40. सो 45 डिग्री आला एक्सटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल मग किती असणार आहे 180 डिग्री मायनस 45 डिग्री इज इक्वल टू 135 डिग्री. आता फक्त याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे रॅडियन मध्ये. सो 45 डिग्री तर रॅडियन कन्वर्जन किती येईल 45 इंटू pi/180 रॅडियन. 9 ने डिवाइड होईल. 9 5 जा 45 9 2 जा 5 ने 5 1 जा 5 5 4 जा 20. सो pi/4 radian. and similarly 135 डिग्रीचं कन्वर्जन काय होईल 135 into pi/180. सो आपण याला 5 ने डिवाइड 5 2 जा 10 5 7 जा 35 5 3 जा 15 5 6 जा 30 आणि याला पुन्हा 9 ने डिवाइड होईल. 9 3 जा 27 9 4 जा 36 which is equal to 3 pi/4 radian. तर असा हा क्वेश्चन नंबर 13 आपला कंप्लीट झालाय. हे दोन्ही वेने तुम्ही सॉल्व करू शकता. ही शॉर्टकट मेथड आहे आणि जी मी आधी सांगितल्याप्रमाणे जसं हेक्सागॉन पेंटागॉनचे सगळ्या अँगलची ॲडिशन इंटेरियर अँगलची ॲडिशन 540 डिग्री आली होती, तशी हेक्सागॉनसाठी तुम्ही इंटेरियर अँगल काढताना 720 डिग्री अपॉन 6 ह्याप्रमाणे पण करू शकता. म्हणजे हा अँगल येईल 120 डिग्री. बघा इंटेरियर अँगल आलाय 120 डिग्री. अशाही मेथडने हा जाऊया नेक्स्ट. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द अँगल्स बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक. म्हणजे आता हे जे क्वेश्चन आहेत ना ते क्लॉकवर आहेत. त्याच्यातल्या मिनिट हँड आणि आवर हँड मध्ये आपल्याला काय रिलेशन हे पहिले माहिती असतं. क्लॉक बद्दलचे आपल्याला थोडंसं आपण बेसिक स्टडी करूया आणि मग हा क्वेश्चन सॉल्व करूया. मी इथे काही क्लॉक्स ड्रॉ करून ठेवल्यात. तर बघा पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस एखाद्या क्लॉकमध्ये बघा जो आवर हँड असतो तो
तो काय करतो, त्याचं ज्यावेळेस एक कम्प्लीट रोटेशन होतं, म्हणजे तो ह्या 12 पासून पुन्हा 12 वर येतो, तर तो काय करतो, एक कम्प्लीट रोटेशन, त्यावेळेस 360 डिग्री अँगल कम्प्लीट होतं. एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री, आणि 360 डिग्री त्याला कम्प्लीट करायला आवर अँडला किती वेळ लागतो, तर त्याला लागतो 12 आवर्स. म्हणजे 12 आवर्समध्ये 360 डिग्री हा आवर अँड कम्प्लीट करतो. आणि सिमिलरली मिनिट हँड एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री हे किती वेळात कव्हर करतो, तर 60 मिनिट्समध्ये तो हे काय करतो, 360 डिग्री पुन्हा कव्हर करतो. म्हणजे आवर अँडसाठी 360/12 जर आपण केलं तर 30 डिग्री, म्हणजे आवर अँडसाठी 1 आवर म्हणजे किती झालं, 30 डिग्री. आणि सिमिलरली फॉर द मिनिट हँड बघा, 360 डिवायडेड बाय 60 म्हणजे हे किती झालं, 6 डिग्री. आणि मिनिट हँडसाठी काय, तर 1 मिनिट म्हणजे 6 डिग्री. तर हा बेसिकली ही जी गोष्ट, ह्या दोन जे नोट आहेत ह्या आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जातं. आता जर आपल्याला अजून माहिती आहे की 1 आवर म्हणजे किती झालं, तर 1 आवर म्हणजे झालं 60 मिनिट्स. तर अजून एक आपल्याला रिलेशनशिप मिळतंय, 60 मिनिट्समध्ये आवर अँड हा किती फिरतोय, आवर अँड हा 30 डिग्री फिरतोय. बघा, 60 मिनिट्समध्ये 30 डिग्री हा कोण फिरणार आहे, तर आवर अँड फिरणार आहे. म्हणजे 60च्या हाफ म्हणजे जर समजा मला असं काढायचं असेल की 50 मिनिट्समध्ये आवर अँड किती फिरेल, तर 50च्या हाफ म्हणजे 25 डिग्री. जर मला असं काढायचं असेल की 45 मिनिट्समध्ये आवर हँड हा किती डिग्री मूव्ह होणार आहे, तर 45च्या हाफ किती येणार आहे, तो 22.5 डिग्री. तर जी काही इथला नंबर असेल त्याचा हाफ डिग्री तो काय होतो, मूव्ह होतो. कुठे, आवर अँडमध्ये. ह्या गोष्टी जर लक्षात आल्या म्हणजे काय की आवर अँडला एक रोटेशन कंप्लीट करायला 12 आवर्स लागतात, म्हणजे 1 आवर असतो 30 डिग्रीचा. तसंच मिनिट हँडला एक रोटेशन कंप्लीट करायला 60 मिनिट्स लागतात, म्हणून ते 1 मिनिट म्हणजे असतं 6 डिग्री. याचा सगळ्याचा ह्या कन्सेप्टचा यूज करून आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत. तर आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया यातला. अजून एक गोष्ट बघा की हे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये कसं दिलंय, 10 past 11, 20 past 7, 35 past 7, 5:45. ज्या वेळेस पास्ट हा शब्द यूज केला जातो ना, पास्ट म्हणजे वाजून, म्हणजे 10 past 11, पास्टच्या नंतरचा जो शब्द असतो 11 वाजून, पास्ट म्हणजे वाजून, 10 म्हणजे 10, म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं. आता 20 past 7 याचा अर्थ काय होईल, 7 वाजून 20 मिनिटे. तसंच बघा काय दिलंय, 35 past आणि 35 past 1 म्हणजे 1 वाजून 35 मिनिटं. आणि ज्यावेळेस 2 ह्या शब्दाचा अर्थ, 2 हा शब्द यूज केला असतो ना, 2 म्हणजे त्याचा जो नेक्स्ट वर्ड आहे त्याला कमी, 2 म्हणजे कमी आणि पास्ट म्हणजे जास्त. म्हणजे 5:45 म्हणजे 6ला किती कमी आहे, क्वार्टर म्हणजे 15, 6ला 15 मिनिटं कमी, म्हणजेच आपण त्याला काय लिहिणार, 5 वाजून 45 मिनिटं. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस 2 दिलेला असतो, असं जर समजा असेल 10 to 5 म्हणजे 5ला 10 मिनिटं कमी, म्हणजे हे आपण लिहिणार 4 वाजून 50 मिनिटं. तर 2 आणि पास्ट हे जर कळालं की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपे जातात. सो आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊया. फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलंय 10 past 11 म्हणजे थोडक्यात 11 वाजून 10 मिनिटं. आता हे फर्स्ट फिगर कन्सिडर करूया आपण. 11 वाजून 10 मिनिटं म्हणजे तुमचा आवर हँड हा 11 आणि मिनिट हँड हा 2 वर असेल. हा घेतला आवर हँड आणि हा असेल आपला मिनिट हँड. 11 जर वाजलेले असते तर हा जो आपला आवर हँड आहे तो एक्झॅक्ट 11 वर असता. पण 11 वाजून 10 मिनिटं झाली म्हणजे जो हा आपला आवर हँड आहे तो थोडासा 12 कडे काय झालाय, मूव्ह झालाय. म्हणजे तो नेमका किती मूव्ह झालाय ते आपल्याला फाइंड करावं लागेल. आपल्याला हे काय करायचंय, आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यामधला अँगल फाइंड करायचा. तर आता हे फाइंड करायची एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते बघा. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की
आवर हँड हे एका आर मध्ये, आवर हँड हा एका आर मध्ये किती मूव्ह होतो, 30 डिग्री मूव्ह होतो. मग आवर हँड बघा, जर 11 to 12 गेला तर हे 30 डिग्री, 12 to 1 गेला तर हा 30 डिग्री आणि 1 to 2 गेला तर हा 30 डिग्री. म्हणजे टोटल किती मूव्ह झाला, तो 90 डिग्री मूव्ह झाला. ठीक आहे. पण आता काय झालंय की जर हा शार्पली जर 1 वर असता तर हा आवर हँड हा 11 वर असता. तो थोडासा पुढे सरकलाय, म्हणजे हा जो रिक्वायर्ड अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षा थोडासा छोटा येईल. मग थोडा म्हणजे किती छोटा, तर बघा आवर हँड हा 12 कडे किती वेळा सरकला, तर जितकं तो हा इथून इतके मूव्ह होतोय, म्हणजे किती 10 मिनिटं, मिनिट काटा ज्या 10 मिनिटं पुढे सरकला ना, मग हे कसं काढणार आपण बघा. 60 मिनिटसाठी आवर हँड हा 30 डिग्री मूव्ह होतो, तर 10 मिनिटसाठी, किती मिनिटसाठी, आपण 10 मिनिटं तो पुढे सरकला की नाही, तर 10 मिनिटासाठी किती मूव्ह होईल, 60च्या निम्मे 30, तर 10चे निम्मे किती झाले, 5 डिग्री. म्हणजे हा किती पुढे सरकणार आहे, 5 डिग्री. आणि मग जो रिक्वायर्ड अँगल असेल, तो रिक्वायर्ड अँगल हा काय आहे, तर 90 डिग्री पेक्षा 5 ने कमी. म्हणजे आपला जो रिक्वायर्ड अँगल आहे तो किती डिग्रीचा आला, 85 डिग्री. 10 past 11 म्हणजे याच्या आवर हँड आणि मिनिट हँड मध्ये किती अँगल आहे, 85 डिग्री आहे. बघा पुढचं क्वेश्चन घेतलं की अजून क्लिअर होईल तुम्हाला. 20 past 7 म्हणजे 7:20 मिनिट आहे. आता हा कसा असेल बघा, 20 मिनिटं म्हणजे मिनिट हँड आपला असेल 4 वर, आणि जो आवर हँड असेल तो एक्झॅक्ट 7 वर नसणार आहे, तो काय असेल, थोडासा 7च्या पुढे असेल. का असेल, कारण 7:20 मिनिटं झाले, म्हणजे थोडासा हा आवर हँड काय असणार आहे, 7 आणि 8च्या मध्ये असेल. ठीक आहे. मग आता याच्यातला अँगल, हा अँगल किती आहे, तर बघा जर हा आवर हँड 7 वर असता, एक्झॅक्ट 7 वर असता, तर हे 30 डिग्री, हे 30 डिग्री आणि हे 30 डिग्री, म्हणजे टोटल किती झाले, 90 डिग्री. जर एक्झॅक्ट 7 वर असतात तर, पण हा 7च्या थोडा पुढे आहे. मग थोडा म्हणजे किती पुढे आहे, तर म्हणजे आपल्याला तो अँगल काय करावा लागेल, प्लस करावा लागेल. मग किती पुढे आहे तो, तर बघा हे, तर बघा 7:20 मिनिटं झाले ना, म्हणजे 20 मिनिटामुळे आवर हँड काय झालाय, 8 कडे मूव्ह होतोय. मग 60 मिनिटसाठी जर तो 30 डिग्री मूव्ह होत असेल, तर 20 मिनिटसाठी तो किती मूव्ह होणार, तर 20 मिनिटसाठी तो 10 डिग्री मूव्ह होणार. म्हणजे 90 + 10 डिग्री इज इक्वल टू 100 डिग्री. म्हणजे हा या मिनिट हँड अँड आवर हँड मधला हे अँगल किती आला, 100 डिग्री. अजून एक पुढचा थर्ड क्वेश्चन घेऊया. 35 past 1 म्हणजे 1:35 मिनिटं. मग 35 मिनिटं म्हणजे आपला जो असेल मिनिट हँड असेल तो असेल 7 वर, आणि जो आवर हँड आहे तो 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे. मग आता बघा, जर हा एक्झॅक्ट 1 वर असता, तर आपलं किती झालं असतं बघा, 30 डिग्री, हे 30 डिग्री, 30 डिग्री, 30 डिग्री, 30 डिग्री अँड 30 डिग्री, काउंट करा किती होईल, 180 डिग्री. हा टोटल किती झाला असता, 180 डिग्री झाला असता, जर हा एक्झॅक्ट 1 वर असता तर. पण हा एक्झॅक्ट 1 मध्ये नाहीये, 1 आणि 2च्या मध्ये. आणि हा 1 आणि 2च्या मध्ये का आहे, तर त्याने 35 मिनिट्स ट्रॅव्हल केलंय. कोणी ट्रॅव्हल केलंय, मिनिट हँडने. मग 60 मिनिटसाठी जर 30 डिग्री असेल, म्हणजे त्याच्या हाफ जर असेल, तर 35 मिनिटसाठी किती ट्रॅव्हल करणार तो, 35च्या हाफ किती येणार आहे, 17.5 डिग्री. म्हणजे ह्या 180 डिग्री मधून आपण काय करणार आहे, हा 0.5 डिग्री काय करणार आपण, मायनस करणार. कारण हा तेवढा कमी झालाय हा अँगल. बघा जर हा एक्झॅक्टली 1 वर असता तर 180 डिग्री झाला असतं, पण हा अँगल थोडासा पुढे सरकल्यामुळे, हा आपला आवर हँड थोडा पुढे आल्यामुळे हे पुढचे जे 17.5 डिग्री येते आपल्याला काय करावे लागतील, कमी करावे लागतील. सो 180 - 17.5 डिग्री विच इज इक्वल टू 162.5 डिग्री. आणि हवं तर तुम्ही याला मिनिटमध्ये सुद्धा कन्वर्जन करू शकता याचं, म्हणजे ते येईल 162 डिग्री अँड 30 मिनिट्स, असंही त्याचं कन्वर्जन होईल. ते आपल्याला करता येतं डिग्री टू मिनिट कन्वर्जन. आता पुढचे राहिलेले दोनही करू.
इथे डायरेक्ट टाइम दिलेला हा पुढचा आहे 4th नंबर 5:45 म्हणजे 6ला 15 मिनिटं कमी. 5:45 म्हणजे आपला मिनिट हँड जो असेल तो असेल 9 वर आणि आर हँड जो असणार आहे तो एक्झॅक्टली 6 वर नसेल, थोडासा 6 आणि 5च्या मध्ये, एकदम 6च्या क्लोज असेल पण थोडासा काय असणार आहे 6 आणि 5च्या मध्ये, म्हणजे एक्झॅक्ट 6 वर नाही, थोडासा अलीकडे असेल. मग किती डिग्री तो थोडासा अलीकडे आहे ते फाइंड करायचं. तर आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, हे 30 + 30 + 30 अँड इथला पण हा 30 डिग्री ऍड करावा लागेल. सो 30 + 30 + 30 = 120 डिग्री. आणि आता 120 डिग्री मूव्ह होण्यासाठी जर समजा हा पूर्ण जर 6 वर 5 वर असता तर 120 डिग्री झाला असता, पण तो 5 आणि 6च्या मध्ये आहे. तर हे किती डिग्री, हे एवढे डिग्री जे आहेत उरलेले एवढे आपल्याला काय करायचे, त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचे. आणि ते किती असणार आहे, तर 60 मिनिटसाठी तो किती ट्रॅव्हल करतो, 30 डिग्री ट्रॅव्हल करतो. तर 45 मिनिटसाठी किती ट्रॅव्हल करणार आहे, 45चे हाफ होईल 22.5 डिग्री. मग ह्या 120 डिग्रीमधून हा 22.5 डिग्री आपण काय करणार आहे, सबट्रॅक्ट करून टाकणार आहे. सो हे किती होईल, तर 97.5 डिग्री. याचं तुम्ही मिनिटमध्ये जर कन्वर्जन केलं तर 97 डिग्री 30 मिनिट्स असं त्याचं कन्वर्जन होईल. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 6 कम्प्लीट, 4 कम्प्लीट यातला. आता राहिले 5 आणि 6. तर त्याच्यातला 5th नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 2:20 2:20 म्हणजे याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. जर हा एक्झॅक्टली 2 वर असता तर हे 30 डिग्री आणि हे 30 डिग्री, 30 + 30 झाला 60 डिग्रीचा अँगल झाला असता. पण हा काय झालाय की मिनिट हँडने 20 मिनिट ट्रॅव्हल केल्यामुळे आवर हँड 2 to 3 मध्ये थोडासा मूव्ह झालाय. मग तो किती मूव्ह झालाय, तर 60 मिनिटसाठी आवर हँड हा 30 डिग्री मूव्ह होतो. तर 20 मिनिटसाठी तो किती मूव्ह होईल, मग 20 मिनिटसाठी तो 10 डिग्री मूव्ह होईल. म्हणजे या 60 डिग्री मधून आपल्याला हा 10 डिग्री काय करावा लागेल, सबट्रॅक्ट करावा लागेल. बघा थोडासा कमी वाटतोय की नाही, 60 डिग्रीला हा अँगल कमी वाटतोय. तर 60 मधून 10 डिग्री मायनस केलं तर 50 डिग्री. तर हा रिक्वायर्ड अँगल कितीचा असणार आहे, 50 डिग्रीचा असेल. तसंच आता शेवटचा क्वेश्चन जाऊया. 10 म्हणजे 10:10 म्हणजे 10:10 म्हणजे काय होईल, म्हणजे आपला थोडासा अँगल किंवा आपण त्याला म्हणूया आपला आवर हँड हा 10 to 11 मध्ये असणार. मिनिट हँड हा एक्झॅक्ट 10 वर असेल आणि आवर हँड हा थोडासा 10 आणि 11च्या काय असेल, मध्ये असेल. मग हा टोटल अँगल किती असणार आहे बघा, इथले 30 डिग्री, इथले 30 डिग्री, इथे 30 डिग्री, इथे 30 डिग्री, म्हणजे टोटल झालं 120 डिग्री. पण हा टोटल 120 डिग्री नाहीये बघा, त्याला थोडासा कमी आहे. थोडा काय कमी आहे, कारण आपला हा जो आवर हँड आहे तो थोडासा 11 कडे मूव्ह झालाय, 10 पासून थोडासा पुढे गेलाय 11च्या अलीकडे. मग किती मूव्ह झाला, तर 10 मिनिटं त्याने आवर हँडने काय केलं, मिनिट हँडने ट्रॅव्हल केले. मग 60 मिनिटसाठी जर तो 30 डिग्री मूव्ह होत असेल तर 10 मिनिटसाठी तो किती मूव्ह होणार आहे, तर 5 डिग्री मूव्ह होणार आहे. ठीक आहे, 5 डिग्री मूव्ह झाला तर ह्या 120 मधून हा 5 डिग्री काय करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे 150 डिग्री, 15 डिग्री तो काय होतोय, हा अँगल ह्या दोघांमधला अँगल आहे. अशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मिनिट हँड अँड आवर हँडचे काय करायचे, तर सॉल्व करायचे. तर इथे आपला हा चॅप्टर आणि हा आपली एक्सरसाइज 1.1 पूर्ण कंप्लीट होते. थँक्यू.